नागपूरच्या अजनी पोलिसांनी एका बंटी बबलीच्या जोडगोळीला बेड्या ठोकल्यात। एटीएम मधनं पैसे चोरण्यासाठी ते वेगळी शक्कल लढवायचे। काय होती त्यांची ही आयडियाची कल्पना आणि कशा पडल्या त्यांना बेड्या, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरमधल्या एटीएमच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे ही बंटी बबलीची जोडी। त्यातील बंटीचं नाव आदिल खान तर बबलीचं नाव प्रियंका सिंग आहे। उत्तर प्रदेशातून ही जोडी नागपूरला यायची आणि एटीएम मध्ये चोरी करून पुन्हा उत्तर प्रदेश गाठायची। नागपूरसह देशाच्या अनेक भागातील एटीएम मध्ये त्यांनी अशा स्वरूपाच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे। जे दोन आरोपी आहेत त्यांना ते राहणारे उत्तर प्रदेशचे आहेत। त्यांचं एक पुरुषाचं नाव आहे आदिल राजू खान, राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश, आणि दुसरी जी महिला आहे प्रियंका नावाची, तिला देखील अटक करण्यात आलेली आहे। तर ह्या दोघांचंही आजपर्यंत पोलीस कोठडी प्राप्त आहे। पुढील तपास चालू आहे। या बंटी बबलीने चोरीसाठी वेगळीच शक्कल लढवली। सीसीटीव्हीच्या समोर एका छोट्या क्लिपचा वापर करून दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करून ते पळ काढायचे। बंटी बबलीची शक्कल, उत्तर प्रदेशातून ट्रेनने नागपूर गाठायचे। पहाटेच्या सुमारास एखाद्या एटीएम मध्ये जायचे, पैसे काढण्याच्या बहाण्याने दिशाभूल करायचे। त्यावेळी जिथून पैसे बाहेर येतात त्या एटीएमचा तो स्लॉट क्लिपच्या सहाय्याने बंद करायचे आणि त्याच परिसरात थांबायचे। त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खात्यातून पैसे वजा व्हायचे, पण एटीएम मधून बाहेर यायचे नाही। पैसे काढण्यासाठी आलेली व्यक्ती बाहेर पडताच दोघे पुन्हा एटीएम मध्ये जायचे। ती क्लिप काढून अडकलेले पैसे मिळवून पळ काढायचे। ही शक्कल वापरून या जोडीने एकाच दिवसात 2 गुन्हे केले। यांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली, बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षातही आली। त्यांनी वेळ न दवडता पोलिसांना कळवलं। जलद गतीने चक्र फिरली आणि बंटी बबलीचा गेम फसला। आमचे बीट मार्शलवर तैनात असलेले दीपक धांडे आणि पोशी तिवारी यांना कॉल प्राप्त झाला। त्या कॉलवरून तुरंत त्यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन ग्रामीण बँकची एटीएम या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसम हे एटीएममधून ज्या ठिकाणून पैसे बाहेर येतात त्या ठिकाणी काहीतरी वस्तू लावून ठेवलेली आहे। त्यांना खात्री झाली की एटीएममध्ये जे लोक एटीएममधून पैसे काढण्यासाठी येतात त्यांचे जे पैसे त्या ठिकाणून विड्रॉ होतो त्या विड्रॉ करणाऱ्या मशीनमधील इन्स्ट्रुमेंटला स्टॉपेज करण्यासाठी ते क्लिप लावण्यात आली होती। मग ते क्लिप आणि पैशासह त्यांना ताब्यात घेतले आणि नंतर पुढील कारवाईसाठी त्यांनी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते। याआधी नागपूरच्या धंडोलीमध्ये एटीएम मध्ये चोरी प्रकरणात दोघांना बेड्या पडल्यात। ते दोघे एटीएम उघडून अशाच रीतीने पैसे चोरायचे, त्यानंतर एटीएम मधून पैसे आले नसल्याची तक्रार सुद्धा करायचे। आता या बंटी बबलीची आणखी एक शक्कल समोर आली आहे। त्यांनी ही शक्कल वापरण्याचं विशेष प्रशिक्षण घेतल्याचं चौकशी दरम्यान सांगितलंय। यामुळे बंटी बबलीच्या गुरूंचा क्लास कुठे झाला, त्यांचा गुरु कोण, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात पोलिसांना यश येत आहे का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तपासात बंटी बबलीचे आणखी कोणते कारनामे उघड होत आहेत याची उत्सुकता आता वाढली आहे। नागपूरहून मंगेश मोहितेसह रशिद इनामदार, पुढारी न्यूज।